So, बाळ मित्रांनो, a very happy Independence Day and a very beautiful morning and warm welcome to the family of Success Science Academy. With this energetic morning, today we will start numerical solving of the topic that we have learned in the previous session. We are learning our chapter which is wave optics. Okay, wave form of light and which is related to the visibility. So बच्चा रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे काल डेरिव्हेशन्स केले. न्यूमेरिकल सॉल्विंग साठी थोडासा बेस क्रिएट करतो मी तुमचा. सो बेटा ऍज फार ऍज द रिफ्लेक्शन इज कन्सर्न, ओके बेटा, रिफ्लेक्शन इज कन्सर्न. बेटा रिफ्लेक्शनचा रूल काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन फॉर प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. रिफ्लेक्टिंग सरफेस प्लेन असेल तर बच्चा सपोज हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, ओके, एखादा रे आला, बट बेटा अँगल विच इज मेड बाय लाईक दिस रे विथ नॉर्मल. नॉर्मलला खाली घेण्यात काय मजा नाही, एवढीच ठेवतो. सो बेटा नॉर्मल सोबत ह्या रेने जो अँगल बनवला, आय एम सेइंग लेट अस इट इज 22 डिग्री. सो बच्चा इट विल रिफ्लेक्ट विथ 22 degrees only. Are you understanding? This is the meaning of I is equal to R. A very basic thing, बेटा, very basic thing. ठीक है ना? In the refraction, it's a very basic thing that when ray of light travels from rarer to denser medium, जसं आपण काल घेतलं होतं. सो रिफ्रॅक्शन मध्ये हा जो सरफेस आहे बेटा, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. कसा? रिफ्रॅक्टिंग सरफेस. सो काल आपण पाहिलं होतं की सपोज दिस इज द नॉर्मल, आय विल राईट एन डॅश, ओके, आणि एक बीम ऑफ लाईट आलं होतं बेटा. काय आलं होतं? एक बीम ऑफ लाईट. आय हॅड शोन इन दिस वे, ओके. सो बच्चा हे बघ, आपण इन्सिडेंट वेव्ह फ्रंट्स दाखवले होते आहे की नाही? A1 V1 A2 B2 आणि AB. सो बेटा दिस AB हा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आहे. आणि काल आपण काय पाहिलं होतं बेटा? एक सेमी सर्कल असा घेतला, ड्रॉ द टँजेंट CD अँड जॉईन AD. ठीक आहे ना बेटा? ओके. सो हा जो CD आहे, बाकी C1 D1 C2 D2 आपण अजून दाखवले रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट्स. आणि काल प्रूव्ह केलं होतं बेटा आपण. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग, प्लीज कॉन्सन्ट्रेट. की बच्चा काल आपण काय प्रूव्ह केलं? इन द प्रिव्हियस सेशन वी प्रूव्ड दॅट refractive index of second medium with respect to first. Beta, this is the first medium and this is your second medium. Okay, refractive index of second with respect to first. त्यालाच आपण असं म्हणतो mu2 upon mu. Please concentrate. त्याला लिहितात असं 1 mu2, but it is refractive index of second with respect to first, which is mu2 upon mu1, which was sin I upon sin R. Okay. Further, it can be extended as I write V1 upon V2. V1 upon V2. V is F lambda. So lambda 1 upon lambda 2. आणि सर्वांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची बेटा की फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज. F is always constant. Frequency is always constant. मग राईट, रेअरर मधून डेन्सर मध्ये जाऊ दे. अर्थात हे रेअरर टू डेन्सर आहे बेटा. फर्स्ट वॉज रेअरर, ज्याला आपण एअर घेतलं होतं. सेकंड वॉज डेन्सर. डेन्सर टू रेअरर गेलं तर रे अवे बेंड होतो. जरा नीट आहे का? रेअरर टू डेन्सर आलं तर टुवर्ड्स द नॉर्मल, ओके. डेन्सर टू रेअर गेला असतं तर अवे फ्रॉम द नॉर्मल. हे बघ ना, नॉर्मल च्या जवळ, म्हणजे कसा काहीच नसतं तर असं सरळ गेला असता, टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाला. इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट थिंग. सो बच्चा दिस वॉज दी समथिंग विच वी आर गोइंग टू यूज. बरं, राहिला विषय ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. नीट आहे, फ्रिक्वेन्सी नाही बदलत. बदलते कोण? वेव्हलेंथ आणि स्पीड ऑफ द लाईट. ओके, फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी खाली कोण बदलतं बेटा? व्ही. आणि कोण? व्ही कॅन चेंज. व्ही काय? स्पीड ऑफ लाईट. जो एअर मध्ये सी असतो, बाकी आपण व्ही बोलतो युजली. व्ही कॅन चेंज. अजून काय? लॅम्बडा कॅन चेंज. या दोघांमध्ये बदल होतो बेटा. फ्रिक्वेन्सी मध्ये काही बदल होत नसतो. ऑलवेज रिमेंबर. बर, काय लिहिणार होतो मी? काय विसरलो बरं मी? हे एक कशासाठी लिहिलं मी? ठीक आहे, काही अडचण नाही. चलो,
पुन्हा एकदा बघतो मी. एव्हरीथिंग इज ओके. ओके सर. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगणार होतो बेटा मी. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. हा, ऍब्सोल्यूटचा अर्थ काय बेटा? विथ रिस्पेक्ट टू एअर और व्हॅक्युम. ओके, विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा व्हॅक्युम, त्याला आपण काय बोलतो? ऍब्सोल्यूट. म्हणजे फक्त ग्लास असेल तर एअर टू ग्लास, व्हॅक्युम टू ग्लास. ओके, मग तिला आपण कसं देतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. काहीच नाही तर अर्थ काय असतो? एअर किंवा व्हॅक्युम. अरे इज दॅट क्लिअर बेटा? इज दॅट क्लिअर? विथ रिस्पेक्ट टू एअर और व्हॅक्युम. मला कसं लिहिणार मी बेटा? आय वुड लाईक टू राईट इट ॲज, बघ ना इथं V1 upon V2. सो कॅन आय राईट एअर आहे, सो C upon V. कम ऑन, V1 upon V2. फर्स्ट विल बी रेअर विच कॅन बी एअर. एअर असेल तर नुसता C upon V. आणि लॅम्बडा ऑफ एअर अपॉन लॅम्बडा ऑफ मीडियम. हा व्हिडिओ पुन्हा पहा. ही कन्सेप्ट जरा नीट समजून घ्या. सिम्पल आहे, चेंज काहीच नाहीये. बट आय एम प्रिपेरिंग युअर बेस फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. क्लिअर आहे बेटा? बरं, राहिला विषय वरती. बेटा इथे काय करणार मी? समजा हा स्पीड रे ऑफ लाईट आहे, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बेटा, V इज एफ लॅम्बडा. मग मला सांग, व्हीच्या ऐवजी सी विल बी एफ लॅम्बडा, राईट? बेटा मला सांग, स्पीड ऑफ द लाईट आहे, त्याच मीडियम मध्ये रे रिफ्लेक्ट होतोय, प्लेन सरफेस आहे, सो दिस सी विल बी कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी तर काही बदलत नाही, सो लॅम्बडा विल ऑल्सो बी कॉन्स्टंट. These all terms will be constant for reflection. स्क्रीनशॉट लिहायचा आहे. चला, महत्वाची गोष्ट राहिली होती. कॉम्पिटिटिव्ह मध्ये रेशो ऑफ विड्थ ऑफ वेव्हफ्रंट सुद्धा विचारतात. डेन्सर टू रेअर, रेअर टू डेन्सर, कसं आहे असू दे. ठीक आहे, असं थोडी आहे डेन्सर टू रेअर. दे कॅन आस्क रेशो ऑफ विड्थ. सो बेटा काल आपण पाहिलं की इन रिफ्रॅक्शन, हे बघ हे बीम आलं इथे धडकलं, ठीक आहे ना बेटा? सो हिअर ए बी काय होता बेटा? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, राईट? हे बघ, दिस वॉज दी नॉर्मल, राईट? आणि समवेअर हे बघ सी डी जॉईन ए डी केला होता आपण. सो बच्चा सी डी वॉज द रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. क्लिअर आहे? चला, आठवा कालची डायग्राम. ए बी काय बेटा? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. ओके, आणि हा सी डी काय बेटा? रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. काय सी डी? रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. बरं, आता नीट लक्ष दे. दे कॅन आस्क यू रेशो ऑफ दिस इज टू दिस, कसे विचारू दे. माझा नीट लक्ष दे बेटा. हा जो अँगल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, राईट? आपण बाय जॉमेट्री याला प्रूव्ह केलं होतं की धिस आय वॉज धिस आय. ओके, सॉरी, अँगल BAC, आय इज आय ओव्हर हिअर. हा प्रूव्ह केला होता काल आपण. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हे बघा जाणार अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बेटा R वॉज धिस R. हे प्रूव्ह केले काल आपण बाय जॉमेट्री. अँगल I प्लस अँगल NAB, अँगल NAB प्लस अँगल BAC वॉज 90. अरे कालची जॉमेट्री आठवती की नाही? सो फ्रॉम फर्स्ट दिस आय वॉज दिस आय, फ्रॉम सेकंड दिस R वॉज दिस R. हे प्रूव्ह केलं होतं काल आपण. सो बेटा इन ट्रायंगल ABC, लक्ष दे, इन ट्रायंगल ABC मला काय पाहिजे? AB. कसा येईल AB? आयचा कसा आहे तो? ऍडजस्टंट आहे. सो बेटा मी कॉस ऑफ आय घेतो, कॉस ऑफ आय घेतो. ऍडजस्टंट साइड म्हणजेच काय बेटा? AB अपॉन हायपो कोण आहे बच्चा? AC. डन? ओके. सो बेटा फ्रॉम हिअर इन्सिडेंट वेव्ह फ्रंट AB ला काय लिहू? कॉस ऑफ आय इंटू AC. चला, इन ट्रायंगल खालचा बघ ADC. बघ बेटा राईट अँगल ट्रायंगल आहे, तिथनं कॉस काढ. कॉस ऑफ R विल बी ऍडजस्टंट विच इज CD अपॉन हायपो. हायपो इज बघ ना, ठीक आहे, हा 90 आहे ना बेटा? ठीक आहे, 90 आहे समोरचा AC. क्लिअर आहे? सो कॅन आय से CD will be cos R into AC. So divide 1 and 2. ओके, मोस्ट स्पेसिफिकली ते असं म्हणतात तुम्हाला डेन्सर 2 अपॉन 1 करू आपण. ओके, सो बच्चा CD अपॉन AB will be AC will get cancel out, cos R upon cos I, which implies आपण असं म्हणूया width W, width
in the denser medium. 2. Width in the rarer medium. आता पाठ आहे सगळ्यांना. cos r upon cos i. बघणार आहोत खाली रिफ्रॅक्टेड वरती इन्सिडेंट आहे. cos r upon cos i. स्क्रीनशॉट लिया जाए. व्हेरी इंपॉर्टंट थिंग. सो बाल मित्रांनो, पहिला न्यूमेरिकल आहे. नंबर ऑफ वेव्स इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम इज सेम ॲज नंबर ऑफ वेव्स इन x सेंटीमीटर ऑफ मीडियम. व्हॅक्यूम मध्ये 6 सेंटीमीटर मध्ये जेवढ्या वेव्स आहेत तेवढ्या x सेंटीमीटर पर्टिक्युलर मीडियम मध्ये. सो वेव्ह नंबर इज इक्वल. बेटा कॉन्सेप्ट ऑफ वेव्ह नंबर जर तुम्हाला माहित नसेल, वेव्ह नंबर बेटा त्याला न्यू बार असं लिहितात. ओके, इट इज नंबर ऑफ वेव्स पर सेकंड. ओके, काय असतो बेटा तो? नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाइम. सॉरी, पर युनिट डिस्टन्स. आय एम व्हेरी सॉरी, पर युनिट डिस्टन्स. क्लियर बेटा? दिस न्यू बार इज द नंबर ऑफ वेव्स पर युनिट डिस्टन्स. बच्चा इट्स फॉर्म्युला इज 1 अपॉन लैम्डा. बस रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. कम ऑन, रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ पर युनिट डिस्टन्स ना, भागिले डिस्टन्स आला व्हिच इज वेवलेंथ. क्लियर आहे? ओके, so this is the concept of wave number which is the reciprocal of wavelength. Okay, what are the number of waves? Unit distance मध्ये किती वेव्ह गेल्या? झम झम. युनिट डिस्टन्स जे घ्यायचे का 1 मीटर घ्या, 5 मीटर घ्या, तुमचं युनिट डिस्टन्स जे असेल ते असेल. जसं आपण टाइम घेतो पर सेकंड. डन विथ द कॉन्सेप्ट. सो बेटा इथे काय मला म्हणतात सोल्युशन. नंबर ऑफ वेव्स इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम. सो बच्चा नंबर ऑफ वेव्स in 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम हा कुणाशी इक्वल आहे बेटा? सेम एज नंबर ऑफ वेव्स इन x सेंटीमीटर ऑफ मीडियम. क्लियर आहे बेटा एकदम? दिस इज समथिंग दे हॅव गिवन. आता नंबर ऑफ वेव्स पर युनिट डिस्टन्स मला माहिती 1 बाय लॅम्बडा. सो बच्चा 1 बाय लॅम्बडा किती डिस्टन्स मध्ये बेटा? 6 सेंटीमीटर मध्ये इंटू 6 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा. परंतु इथे काय बेटा? व्हॅक्यूम. ओके, दिस इज 1 बाय लॅम्बडा. कुठे? नंबर ऑफ वेव्स इन द मीडियम. जस्ट मल्टिप्लाय बाय एक्स. क्लियर आहे? एक्स डिस्टन्स मध्ये एवढ्या वेव्स, एका डिस्टन्स मध्ये 1 बाय लॅम्बडा वेव्ह. अरे नंबर ऑफ वेव्स इन द युनिट डिस्टन्स इज 1 बाय लॅम्बडा. सो तेवढ्या डिस्टन्स ते मल्टिप्लाय करा, यू विल गेट नंबर ऑफ वेव्स इन दॅट पर्टिक्युलर डिस्टन्स. बरं, मग आता मला काय पाहिजे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय त्यांनी. ओके सर, मी काम करू 6 तो एक्स खाली येईल असा. लॅम्बडा इन द व्हॅक्यूम वरती घेतो भागिले लॅम्बडा इन द मीडियम. इथपर्यंत मी आलो. आता माझ्याकडे काय बेटा गिव्हन? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज, मला त्यांनी म्यू दिलाय मीडियमचा. ओके, विच इज इक्वल टू काहीच नाही म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काय असतं? व्हॅक्यूम. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. सो बेटा इट इज नथिंग बट लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 म्हणजे लॅम्बडा इन द व्हॅक्यूम 3/2 आहे हा. सो बच्चा दॅट इज लॅम्बडा इन द व्हॅक्यूम अपॉन लॅम्बडा इन द मीडियम. कम ऑन, हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. जेव्हा काहीच नसतं तेव्हा विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम असतं. हा 1/2 म्हणजे व्हॅक्यूम टू मीडियम विच इज 3/2. उचला, याला टाकून द्या. ओके, ठीक आहे. सो बच्चा 6/x इज 3/2. 3 1 3, 3 2 6, 2 2 4. सो बच्चा दिस इंप्लाइज x इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. स्क्रीनशॉट लिया जाए. सो बेटा सेकंड न्यूमेरिकल इज हियर. मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ द वेवलेंथ 589 मीटर्स. बरं का, एक मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. दिस मच इंसिडेंट फ्रॉम एअर ऑन द वॉटर सरफेस. कशी चालली बाळा? एअर ऑन द वॉटर. थोड़ा फिर सारे डायग्राम निकाला जाए. ओके, सपोज दिस इज द वॉटर सरफेस. मोनोक्रोमॅटिक सिंगल वेवलेंथ. लाईट आली धडकली. ठीक आहे, इथे धडकली. बरं, आता काय म्हणतात बाळा आपल्याला? तिची वेवलेंथ दिली. चला मी गिवन मध्ये लिहितो. जी लाईट आली मला तिची वेवलेंथ त्याने दिली लॅम्बडा 589 नॅनोमीटर आहे बाळा. हे नॅनो. नॅनोचा अर्थ काय असतो? 10⁻⁹ मीटर. कम ऑन,
1 नॅनोमीटर 10⁻⁹ मीटर, मिली 10⁻³ आर यू अंडरस्टँडिंग, मायक्रो 10⁻⁶, सो -9 मीटर. बेटा मी एक काम करतो, याला 5, 8, 9 पुढे एक शून्य टाकतो, म्हणजे गुणिले 10 केलं ना, मग गुणिले 10⁻1 करावं लागेल. सो बच्चा बॅलन्सिंग 10⁻10 मीटर. सो बच्चा 10⁻10 मीटर म्हणजे अँगस्ट्रॉम लिहितो त्याला आपण. अरे आर यू अंडरस्टँडिंग. सो बच्चा 5, 8, 9, 0 अँगस्ट्रॉम, आणि त्याला मी अप्रॉक्सिमेटली लिहिलं 6000 अँगस्ट्रॉम. फक्त तुझ्या प्रॅक्टिससाठी केलं रे, दुसरं काहीच नाही. फक्त तुला सराव व्हावा. सेपरेट तिथं जसं लिहून घ्यायचं लिहून घ्या. नॅनो म्हणजे 10⁻9, पुढे एक 0 टाकला म्हणजे 10⁻1 केली, -2, -1, -10, 10⁻10 म्हणजे 1 अँगस्ट्रॉम. त्याला मी अप्रॉक्सिमेट 6000 केलं. तुम्हालाही माहिती याचे न्यूमरिकल आहे राउंड ऑफ. ठीक. लॅम्बडा एअर टू वॉटर. ओके सर. व्हॉट आर द वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि स्पीड. बच्चा काय करायचं मला, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, स्पीड. एकदा म्हणतात रिफ्लेक्टेड साठी, दुसऱ्यांदा म्हणतात रिफ्रॅक्टेड साठी. कोई प्रॉब्लेम नाही है प्यारे बाल मित्रों. फर्स्ट रिफ्लेक्टेड साठी. ओके, रिफ्लेक्टेड वाली स्टोरी चेक. हा जो पॉइंट आहे बेटा रिफ्लेक्टेड साठी, दिस इज द नॉर्मल. ओके बेटा, नॉर्मल. नॉर्मलचं काम अंपायर सारखं असतं. ओके, नॉर्मल आहे. रे आला चेक, धडकला, धडकल्यानंतर काय होणार आहे, तेवढ्याच अँगलने तो रिफ्लेक्ट होईल. ओके सर. मग मला काढायचं वेवलेंथ. बरं, मग बेटा आता मला सांग, रिफ्लेक्टेड साठी यू नो व्ही इज एफ लॅम्बडा, सो आय विल राईट सी इज एफ लॅम्बडा. अरे येस और नो बेटा, हे एअर आहे, हे मीडियम एअर आहे, हे खाली मीडियम वॉटर आहे. ओके बेटा, एअर आहे, सो स्पीड ऑफ द लाइट इन एअर इज सी इज एफ लॅम्बडा. बेटा मला सांग, सी इज कॉन्स्टंट, फ्रिक्वेन्सी बदलत नाही, सो लॅम्बडा इज ऑल्सो कॉन्स्टंट, एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट. ओके बच्चा, all constant, which means lambda in the air. प्यारे बच्चों, क्या नाही से कुठे तो जो आहे तोच, I will write 6000 angstrom. क्लिअर आहे बेटा. बरं, अजून काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी. काही संबंध नाही, फ्रिक्वेन्सी इन द एअर. सर काढावं लागेल ना मला, ऑल कॉन्स्टंट. ओके सर, फ्रिक्वेन्सी इन द एअर. फ्रिक्वेन्सी इन द एअर कशी काढू बेटा, सी अपॉन लॅम्बडा इन द एअर. अरे बेटा येस और नो. अरे बघ ना, सी इज एफ लॅम्बडा, मग एफ कसं काढशील तू, हा लॅम्बडा गुणिले इथं भागिले कर ना, सी बाय लॅम्बडा. मला सी माहिती आहे बेटा, 3 × 10⁸ आहे की नाही मीटर पर सेकंड, भागिले लॅम्बडा इन द एअर किती बेटा, 6000 अँगस्ट्रॉम. आता हे जे 6000 आहे ना, इथं विसरायचं नाही गुणिले 10⁻10 करायला. अरे कळतंय का बाळा तुला, 6000 अँगस्ट्रॉम इज अप्रॉक्सिमेटली 6000 × 10⁻10 मीटर. करतोय हा खेळ, काय चाललाय फक्त प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्यू. इसको सॉल्व किया जाए बच्चा, सो इट विल बी 3 × 3 खाली आले 2000. बरं, मग एक काम करू, 1/2 म्हणजे 0.5. लक्ष दे, 1/2 म्हणजे 0.5. 10 ची पॉवर वरती 8 आहे, खाली बघ हे 3 आणि 10 -7. -7 वरच्या 8 मध्ये म्हणजे 15. आर यू अंडरस्टँडिंग. सो दिस मच हर्ट्स. ओके, टेक्स्ट बुक मध्ये असा आन्सर असेल 5 × 10⁻40. ऍडजस्टमेंट आहे. क्लिअर आहे. ठीक आहे, बेसिक थिंग. वेवलेंथ आली, फ्रिक्वेन्सी आली, विषय आला स्पीडचा. स्पीड. सो बच्चा, स्पीड ऑफ द लाइट इज कॉन्स्टंट, सो सी इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. कॉन्स्टंट आहे, सो नो चेंज. चला स्क्रीनशॉट घ्या. वी आर डन विथ रिफ्लेक्टेड वाला फॉर्म. क्लिअर बेटा. चल आता रिफ्रॅक्टेड, व्हेरी इम्पॉर्टंट इज सेकंड, विच इज रिफ्रॅक्टेड. 5 × 10⁻14. ओके, किंवा 0.5 × 10⁻15. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा, गरज पडेल त्याची. रिफ्रॅक्टेड साठी मी तर लिहून ठेवतो, आपण काढली ना फ्रिक्वेन्सी इन द एअर, काढली ना 0.5. बर, चला रिफ्रॅक्टेड काढायची मला वेवलेंथ. काय दिलं, रिफ्रॅक्टिव्ह ऑफ वॉटर दिला. मग काम करू, मी असं म्हणू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर काय असतं, 1/2. सो लॅम्बडा एअर भागिले लॅम्बडा वॉटर, आपला बेसिक फॉर्म्युला. सो बेटा याच्यामध्ये माझ्याकडे लॅम्बडा एअर आहे. अरे सॉर नो, ठीक आहे, लॅम्बडा एअर आहे, हा आहे, लॅम्बडा इन द वॉटर निघून जाईल ना. सो बच्चा
लॅम्बडा इन द वॉटर कसा निघेल, हा वरती जाईल हा खाली, लॅम्बडा इन द एअर भागिले म्यू ऑफ द वॉटर. लॅम्बडा इन द एअर हे किती 6000 इंटू 10⁻⁻10 भागिले म्यू किती आहे 1.33, त्याला मी 1.3 घेतो. ओके, विच इज इक्वल टू वरती 6000 आहे, खाली 1.3 आहे. मग काम करू, याला 6/13 असं करू, गुणिले काय केलं बेटा मी 6 आहे म्हणजे 10ची पॉवर येऊ ना, ते 303 खाली 13 10ची पॉवर -1, अरे बेटा ऐसा नो, आणि 10ची पॉवर -10 त्याची क्लिअर आहे बेटा. आय रिपीट, 6ची पुढे 3 शून्य, मी काय केलं 6 गुणिले 10ची पॉवर 3 खाली बघ 1.3 13 केले 10ची पॉवर -1 बॅलन्स. ते तसंच 6/13, 13ला 12 करायची, नको सर लय राडा होईल. चला 13 काय अडचण नाही, 0 पॉईंट. आता किती झाले 60, 13 चोक 52 राईट, 80, 13 7 78, उरले किती 20, 13 1 13, आता किती उरले 70, 13 5 65. ओके सर, बाजार पोटापुरतं 4 डेसिमल पर्यंत गेलो आपण, गड जिंकला. अरे खूप छोट्या व्हॅल्यू असतात ना, त्यामुळे चालतं इथं ते 10ची पॉवर होईल ना मायनस. बघ आता 10ची पॉवर 3 आणि ते -10 किती झाले -7, खालचं एक ऍड होऊन जाईल -6. ओके बेटा, सो कॅन आय से, चला राहू द्याला असं. हे काय आलं मीटर मध्ये आली, एमसी कसं ऍडजस्ट करू शकतो ना आपण डेसिमल काय असेल ते सध्या. बरं, मला जर काय अँगस्ट्रॉम मध्ये लिहायचं असेल तर काय करू बेटा, हे बघ अँगस्ट्रॉम मध्ये लिहायचं असेल तर छिक 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 4 घरं पुढे जा, 10च्या डोक्यावर 4 रिव्हर्स येतील. सो बच्चा 4615 एंगस्ट्रॉम, स्क्रीनशॉट लिया जाए. वी आर डन विथ द वेवलेंथ. आता मला काय करायचंय फ्रिक्वेन्सी. तर बेटा बघ, फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज कॉन्स्टंट, फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट. सो बेटा जी मागाशी होती तीच आता राहील, फ्रिक्वेन्सी नाही बदलत, नंबर ऑफ सायकल्स नाही बदलत, फक्त काय बदलते वेवलेंथ बदलते. म्हणून तर आपण पाण्यात जरा असे डब्बे डुब्बे दिसतो का नाही, जाड दिसतो, हाईट ज्यादा असली तरी छोटी दिसते. इट इज बिकॉज ऑफ वेवलेंथ ओनली. सो बच्चा फ्रिक्वेन्सी वॉटर मध्ये हीच राहील 0.5 गुणिले 10ची पॉवर 15. डन. आता काय स्पीड ऑफ, ओके सर परत एकदा, म्यू इन द वॉटरला मी लिहू शकतो बेटा V1/V2 किंवा C/V. कम ऑन, V1/V2 λ1/λ2 लाईक दॅट. मी मग सगळं दिलंय C/V हे वापरू शकतो. आता माझ्याकडे काय C आहे, येस सर, म्यू आहे, येस सर. सो V इन द मीडियम म्हणजे V इन द वॉटर, कळतं बेटा. स्पीड इन द वॉटर विल बी C/म्यू इन द वॉटर. सर कहना क्या चाहते हो, इथे कमीत कमी अर्धा डझन असे बसतील. हे काय चाललंय, यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट बेटा, यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट. सी 3 × 10⁸ भागिले म्यू इन द वॉटर इज 1 पॉइंट, अप्रॉक्सिमेट घेऊ 3. ओके चला 3 ला 30 करतो आणि याला 13 करतो, संपला विषय. दोघांना एक घर पुढे गेलो, 10ची पॉवर 8 तशीच, 30 भागिले 13, 13 दुने 26 पॉइंट, उरले 40. ओके ओके 10ची पॉवर 8 2.3. ओके काय अडचण अप्रॉक्सिमेट, ठीक है. सो दिस मच मीटर पर सेकंड, स्क्रीनशॉट लिया जाए. तयारी समजलंय सर्वांना. चला हे न्यूमेरिकल काय सांगतंय, ए पॅरलल बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज इन्सिडेंट ऑन द ग्लास स्लॅब. ठीक आहे ना, ग्लासच्या स्लॅब वरती ऍट द अँगल ऑफ इन्सिडन्स 60. ठीक आहे, 60 डिग्रीला थोडा फील घेऊया आपण. समजा बेटा ही ग्लासची स्लॅब आहे माझी, ओके समजा ही काय बेटा ग्लासची स्लॅब आहे. काय झालं की पॅरलल बीम आलं, ठीक आहे पॅरलल नाहीये, ठीक आहे फील घ्या. तर असं कसं फील घ्यायचं राहते, पॅरलल नाही असं कसं, भावनाओं को समजो. झालं पॅरलल, ठीक. पॅरलल बीम आलं, किती अँगल ऑफ कुठे गेला 60 डिग्रीला 60. सो बच्चा हा आपला यन डॅश आहे का नाही, तर दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स 60 डिग्री. क्लिअर आहे. बरं पुढे काय म्हणतात मला,
फाइंड रेशो ऑफ विड्थ ऑफ बीम इन द ग्लास टू दॅट इन द एअर. विड्थ काढायचं मला कोणाच्या, ग्लास टू एअर. जर का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज दीड, म्यू ऑफ द ग्लास इज 1.5. अर्थात तो असतोच नेहमी. बरं मग बेटा तुम्हाला माहिती आहे काय केलं होतं आपण, इन दिस वे. इथून आपण हे असं आपण असं रिफ्लेक्ट झालं. हा तर दिस वॉज ए बी, दिस वॉज. आता याची काही गरज नाही, एवढा काही वेळ आपण घालणार नाही. मग मी तुला डायग्राम पण दिली, राईट. सो इथे हा आय येतो आणि इथे हा आर येतो, राईट. सो बेटा विड्थ काय सांगायचं तुम्हाला, अच्छा राईट राईट राईट. विड्थ इन द ग्लास टू द विड्थ इन द एअर म्हणजे डेन्सर टू एअर इज कॉस ऑफ, कसं लक्षात ठेवायचं, डेन्सर वाल्याकडे रिफ्रॅक्टेड ना, सो आर आणि वरचा आय असतो, खाली आर असतो. ओके, सो कॉस ऑफ आर भागिले कॉस ऑफ आय. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला झालं. बर आता कॉस आर कॉस आय कधी निघतील, तर माझ्याकडे आय बेटा किती 60 डिग्री, बरोबर. म्यू ऑफ द ग्लास आहे 1.5. मी याचा वापर करतो ना, कसा बेटा, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअरचा फॉर्म्युला काय देऊ, साइन आय अपॉन साइन आर, आपला बेसिक फॉर्म्युला जो आपण प्रूफ मध्ये केला होता. विषय फक्त फॉर्म्युले वापरण्याचा असतो बेटा. मला सांग, माझ्याकडे साइन आर निघाला इथून, कसा साइन आर विल बी साइन ऑफ आय भागिले म्यू ऑफ जी, हा वर गेला खाली आला, साइन ऑफ आय आहे विच इज 60, म्यू ऑफ द ग्लास इज दीड, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. अरे येस ऑर नो, √3/2 आणि हा दीड आहेच. सिम्प्लिफाय करू आपण याला, विच इज इक्वल टू √3 इज 1.73 अपॉन दीड गुणिले 2 किती झाले बच्चा, 3. 3 ने भाग दे, सो 0.3 5 15 उरले 2, 3 7 21 एवढंच ठेव बस झालं. ठीक आहे, सो 0.57. दिस इज साइन आर. सो बेटा देयरफॉर आर विल बी साइन इनवर्स ऑफ 0.57. ओके, कम्पेटिटिव्ह मध्ये जरा अप्रॉक्सिमेट चालणार आपण, कसे 0.5 आहे म्हणजे किती 1/2 च्या आसपास, 32च्या डिग्रीच्या आसपास येईल अँगल 32-33. आय हॅव गॉट आन्सर. आपण जो काढू शकतो 35 डिग्री 16 मिनिट. ठीक आहे, टेबल मधून निघतोय आपल्याला, हा आला आर. सो कॉस ऑफ आर काढू शकतो, कॉस ऑफ आय, विषय संपला. सो बच्चा हिअर कॉस ऑफ 35 डिग्री 16 मिनिट भागिले कॉस ऑफ आय तर माहिती आहे 60. ओके, बस व्हॅल्यूज टाकून देऊ. कॉस ऑफ 35 डिग्री 16 मिनिट फ्रॉम टेबल विल गेट 0.81. 64 भागिले कॉस 60 इज 1/2. कॉस 60 इज 1/2. खालचा 2 वरती जाईल. अरे सॉर नो, अरे सॉर नो, खालचा 2 वर जाईल मल्टिप्लाय. चला मल्टिप्लाय करायला, सो 0.8 अप्रॉक्सिमेट करून आपण. हे बघ ना, अप्रॉक्सिमेटली 0.8 हा गुणिले 2 म्हणजेच 8 गुणिले 16 1.6. अरे आर यू अंडरस्टँडिंग, 1.6:1 असं म्हणू शकतो आपण. 1.6:1 काही फरक नाही पडत, किंवा 16/10 सगळे एकच आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.